काय झालं, नाटकाची अनाऊन्समेंट हा एक फार महत्त्वाचा भाग असतो आणि अनाऊन्समेंटनी तर सुरू होते ना की मूड कसा सेट होणार आहे. मग कुणाच्या आवाजात करावी असं चालू होतं. माझ्या डोक्यात नाव आलं, म्हणलं जितेंद्र दादाला विचारूया का. थांबले सर डन म्हणाले. मग मी त्याला फोन केला काल सकाळी 11 वाजता. त्याला म्हणलं करशील का. त्याच्या स्टाईलने अरे करीन ना रे मित्रा. तर म्हणलं मग कधी वेळ आहे तुला, तुझी डेट. आज जातो मी, फ्री आहे. मग गेला. मग मला असं मला तो इतकंही म्हणाला की तू काय लिहिलेस मला पाठव, नाटकाची गोष्ट सांग, त्याच्यामध्ये काय घडतं ते सांग. मग त्याने या सगळ्याचा सारासार विचार करून ती अनाऊन्समेंट केली. त्याच्यामध्ये पदरचं स्वतःचं इतकं छान इनपुट घातलं की त्याच्यामुळे ती अजून रंजक झाली, अजून सुंदर झाली. आणि हे करताना मग आता कसं थँक्यू म्हणणार ना मी. त्याला म्हणलं अरे कसं थँक्यू म्हणू तुला. काही नको म्हणू मित्रा, पुढचा संकर्षण तुला कधीतरी फोन करेल, त्याला मदत कर म्हणून. तर ही अशी माणसं आपल्या मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपल्या या नगरीमध्ये आहेत. याचा आनंद आहे आणि ती माणसं निस्वार्थीपणे आपल्याला अशी मदत करतात, हे फार मोलाचं आहे.